नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. सुरुवात करणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडींनी. संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण. मस्साजोगमध्ये नागरिकांचा कॅन्डल मार्च. संतप्त ग्रामस्थांकडून आरोपींना फाशी देण्याची मागणी. संपूर्ण गावात आक्रोश. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा. अजित पवार, तुमच्यासाठी परळीवाला महत्वाचा आहे का? जरांगेंचा हल्लाबोल. 2.5 कोटींना सुपारी दिली, आरोपींनी कबूल केलंय. सुपारी प्रकरणात एसआयटी तपास गुप्त का? कृष्णा आंधळेला कधी पकडणार? जरांगे पाटलांचा सरकारला सवाल. माझी नार्को टेस्ट करा असं धनंजय मुंडेच छाती ठोकपणे म्हणाले. जरांगेंनी नार्को टेस्टसाठी जसा अर्ज केला तसा मुंडेंनीही करावा. सुरेश धस यांचं वक्तव्य. अवैध दारूवर आळा घालण्याचं लाडक्या बहिणींचं दुःख. अधिवेशनात अभिमन्यू पवारांचं वक्तव्य. तर प्रत्येक गोष्टीत लाडक्या बहिणींना आणू नका, नाहीतर घरी बसावं लागेल. लाडकी बहिणी योजना सुरूच राहणार. फडणवीसांनी भाजप आमदाराला छापलं. महापालिका निवडणुका सोमवार किंवा मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता. पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता. हिवाळी अधिवेशनानंतर बीएमसीसाठी महायुतीत जागा वाटप. मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार. राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम. सूत्रांची माहिती. नवाब मलिक यांच्यामुळे मनपा निवडणुकीसाठी महायुतीत एनसीपीला घेण्यास अडचण. खात्रीलायक सूत्रांची टीव्ही 9ला माहिती. हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर भाजप आणि सेना निवडणुकांना सामोरे जाणार. कालच्या बैठकीत फडणवीस आणि शिंदेंची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये 1.5 तास बंद दाराआड चर्चा. मुंबई ठाण्यात एकत्र लढण्याबाबत चर्चा. आणि आता पाहणार टॉप 9 घडामोडी अधिवेशनातल्या दुसऱ्या दिवसासंदर्भात. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंवरून सभागृहात खडाजंगी. भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटकेंची लक्षवेधी. मुंढे समर्थकांकडून धमकीचा फोन आल्याचा आरोप. निलंबनाची मागणी. एखाद्या जनप्रतिनिधीला प्रश्न विचारल्यावर धमकी येणं ही गंभीर बाब. प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. तुकाराम मुंढेंच्या कारभाराशी संबंधित सर्व कागदपत्र मागवून वस्तुस्थिती सभागृहात मांडली जाईल. फडणवीसांकडून स्पष्ट. प्रवीण दरेकरांकडून विधान परिषदेत सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. निवडणुकीच्या प्रचारावेळी सभागृहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं हक्कभंग दाखल. सूर्यकांत मोरेंची पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी करावी. सूर्यकांत मोरेंवर चौकशी करून गुन्हा दाखल करा. उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे आदेश. दरेकरांच्या हक्कभंग प्रस्तावाला अनिल परब यांचं समर्थन. संबंधित प्रकाराचा पक्षविरहित निषेध केला पाहिजे. परब यांची प्रतिक्रिया. तर राजकारणात पदाची गरिमा न पाहता बोलायला लागले आहेत. चुकीची वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालत नाही. शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. अनिल परब यांच्याकडून उदय सामंतांचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख. भाडोत्री मंत्री उल्लेख केल्यानंतर सत्ताधारी आमदारांकडून आक्षेप. सभापतींनी भाडोत्री मंत्री शब्द पटलावरून हटवला. हिवाळी अधिवेशनादरम्यानच्या बैठकीत कोकणातील हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनावर चर्चा. हापूसच्या जीआय मानांकनावर सरकार ठाम भूमिका घेणार. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन. लाडकी बहीण योजनेपेक्षा महिला सुरक्षा जास्त महत्वाची. फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाचा ज्योती गायकवाड यांच्याकडून मुद्दा उपस्थित. तर सर्व गोष्टी लाडकी बहीण योजनेशी जोडणं अयोग्य. ज्योती गायकवाड यांच्या निवेदनावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत. गोपाल बदनेनं फसवणूक, शारीरिक शोषण केल्याचं तपासात समोर. फडणवीसांची माहिती. सर्व आरोपींवर कठोर कारवाई होईल. फडणवीसांचं स्पष्टीकरण. सोयाबीन खरेदीचे निकष कठोर केल्यानं शेतकऱ्यांवर खासगी बाजारपेठेत विक्रीची वेळ. अधिवेशनात मुद्दा मांडत आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडून सोयाबीनच्या शासकीय खरेदीचे निकष शिथिल करण्याची मागणी.